12 जून अधिक मास महिन्यातील हा प्रदोष असा आहे की ही एक गोष्ट केली तर भगवान शिव आपल्याला त्याचे 100 पटीने देतात. 12 जून प्रदोष व्रत हे असे व्रत आहे ज्यामुळे आपली सर्व मनोकामना पूर्ण होते. हे व्रत हा दिवस भगवान शिवांना आपल्याला मिळवण्यासाठी हा दिवस जोडला जातो. आपली जी पण इच्छा असते ती इच्छा आपली भगवान शिव पूर्ण करतात. ब्रह्माजींनी आपल्या कुंडलीमध्ये जी गोष्ट आपल्याला मिळणार आहे ती गोष्ट लिहिलेली आहे. भगवान विष्णूही आपल्याला सर्व काही देतात आपण जर त्यांची पूजा केली तर. भगवान शिव जेव्हा आपल्याला देतात ना, इतके देतात की आपण थकून जाशाल. आपल्या कुंडलीमध्ये नाही आहे तेही देतात. ते फक्त भगवान शिव देतात. आपल्याला प्रदोष व्रत का करायला पाहिजे? अधिक मासामध्ये जो प्रदोष आहे तो खूप जास्त महत्त्वाचा असतो, कारण त्या प्रदोषला आपण आपली इच्छा 100 पटीने वाढवून भगवान शिवांना सांगू शकतो. जर आपण प्रदोषच्या दिवशी एक दिवा जाळला तर तो आपल्याला 100 दिव्यांच्या बराबर फळ देतो. तर आपण एखादी वस्तूचे दान करत आहे, उपवास करत आहे, प्रदोष व्रत करत आहे तर आपल्याला त्या उपवासाचे फळ 100 उपवासाच्या फळा इतके मिळेल. आपल्याजवळ असा एक दिवस आहे आपल्या गोष्टींना 100 पटीने वाढवणारा, तो म्हणजे अधिक मास महिन्यातील हा प्रदोष. प्रदोष व्रताच्या दिवशी आपली एखादी इच्छा एक छोटेसे पान घेऊन त्यावर ग्रीन कलरच्या पानाने जय सियाराम लिहायचे आहे, कारण भगवान शिवांना राम अत्यंत प्रिय आहेत. तर आपल्याला जय श्रीराम लिहायचे आहे आणि आपली इच्छा लिहून त्याची घडी घालून प्रदोषच्या दिवशी कोणत्याही शिवालयामध्ये जाऊन सायंकाळी दिव्याखाली ठेवायचे आहे. तर ती इच्छा लिहिलेले पान दिव्याखाली ठेवायचे आहे. तो दिवा मोहरीच्या तेलाचा लावायचा आहे. पण आपल्याला यात आपली एकच इच्छा लिहायची आहे, जी आपली 4 वर्षांनी पूर्ण होणार होती ती एका वर्षात पूर्ण होते. खूप सर्व स्त्रिया आहेत की मुलं होत नाही, खूप जास्त ट्रीटमेंट घेतलेली आहे, IVF सुद्धा केलेले आहे. सगळं काही नॉर्मल असतानाही मुलांचं सुख जीवनामध्ये नाही. तर त्यांनी काय करायचं आहे तर आपल्याला शिवालयामध्ये जायचे आहे. तिथे झाडू आणि पोचा मारायचा आहे. ही आपल्याला प्रदोष व्रताच्या दिवशी करायचे आहेत आणि त्या दिवसापासून पुढे येणाऱ्या 5 सोमवारी आपल्याला सफाई करायची आहे. आपण सकाळी किंवा सायंकाळी करू शकतो. हे छोटेसे उपाय आहेत, पण भगवान शिव प्रसन्न होतात, कारण त्यांचे रूप हे भोले भंडारी आहेत. जेव्हा भगवान शिव देतात ना, तेव्हा संपूर्ण ब्रह्मांडामध्ये कोणीही थांबू शकत नाही. आपल्याला वाटत असेल आपल्याला ह्या गोष्टी मिळाव्यात तर प्रदोष व्रत आणि 12 जून ही तारीख अशीच व्यर्थ जाऊ द्यायची नाही. प्रदोषच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये 1 लोटा जल आणि एका हातामध्ये 1 लोटा जल आणि दुसऱ्या हातामध्ये तुपाने भरलेला दिवा घेऊन शिव मंदिरात जायचे आहेत आणि भगवान शंकरांना जल अर्पण करून तो हात जलाधारीला स्पर्श करावा आणि शिव मंदिरात दीप प्रज्वलित करून द्यायचा आहे. तर आपल्याला 26 प्रदोषचे पुण्यफळ त्याच प्रदोषला प्राप्त होते. एक प्रदोष हरे सब दोष. तुम्हाला वाटत असेल की आपली सर्व दोषातून मुक्तता व्हावी, पितृदोषातून, ग्रहदोषातून, कालसर्प दोषातून, कुळांच्या दोषातून जे काही दोष असेल ते सर्व दूर करण्यासाठी एक प्रदोष हरे सर्व दोष. एका प्रदोषचे व्रत असे व्रत आहे आपल्याला या संसार सागरामध्ये अनेक प्रकारच्या दोषांपासून मुक्त करू शकतात. खर्च 1 रुपया सुद्धा नाही, पण फळ अनंत सुख देणारे. फक्त आपली भक्ती पाहिजे, समर्पण पाहिजे, भगवान शिवांबद्दल आपले अनन्य प्रेम पाहिजे. तर प्रदोष व्रत करण्याला प्रारंभ करावे. प्रदोष प्रत्येक भक्तांनी नियमानुसार जरूर करायला पाहिजे. प्रदोषच्या दिवशी बेलाच्या वृक्षाखाली बसून ओम नमो भगवते रुद्राय हा मंत्र जप करावा. 5 मिनिटं 10 मिनिटं बसून
जप अवश्य करावा, पाठ करावा, शिवचालीसा पाठ करावा, स्तुती करावी. तर आर्थिक लाभ आणि समृद्धीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. प्रदोष काळात शिव मंदिरात जाऊन शिवलिंगाला शुद्ध पाण्याचा कलश अर्पण करावा. त्यानंतर शिवलिंग आणि नंदी यांच्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा. असे मानले जाते की ह्यामुळे घरात धन आणि समृद्धीची कधीही कमतरता भासत नाही. तर कर्जमुक्तीसाठी आणि संकट निवारण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. प्रदोष काळात ह्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुपाचा दिवा लावा. शिवलिंगाला काळे तीळ कच्च्या दुधात मिसळून अर्पण केल्याने शनी दोष आणि आर्थिक अडचणी कमी होतात. खालील उपाय आहे आपली इच्छापूर्तीसाठी. प्रदोष काळात शिवलिंगाला 21 बेलाची पाने आणि एक ताजे पिवळे कण्हेर फूल अर्पण करावे आणि आपली इच्छा व्यक्त करावी. पाणी आणि फुले अर्पण करताना श्री शिवाय नमस्तुभ्यम ह्या मंत्राचा जप करावा. खालील उपाय आपल्याला गर्भधारणेसाठी करायचा आहे. वरती आपण जो उपाय सांगितलेला आहे तोही गर्भधारणेसाठीच आहे. शास्त्रानुसार प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी पती पत्नीने दोघांनी मिळून शिव आणि पार्वतीची पूजा करावी. यामुळे अपत्य प्राप्तीची शक्यता वाढते. नकारात्मकता दूर करण्यासाठी संपूर्ण अधिक मासात आणि विशेषतः प्रदोषच्या दिवशी कोणावरही रागावणे किंवा कोणाचाही अपमान करणे टाळावे. त्याऐवजी ह्या काळात महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप करावा. प्रदोषच्या दिवशी गरीबातील गरीब व्यक्तीही तो रस्त्यावर ठेला लावत असेल, त्याच्यापाशी खाण्यासाठीही काही नसेल, फाटलेले कपडे घालत असेल, त्याच्या जिंदगीमध्ये काहीच उरलेले नसेल आणि कर्जामध्ये डुबलेला असेल, तर एक तांदूळाचा दाणा जर तो प्रदोषच्या दिवशी प्रदोष काळामध्ये सायंकाळच्या वेळेस भगवान शंकरांच्या शिवलिंगावर अर्पण करून देतो, 3 किंवा 4 प्रदोषमध्ये कर्ज सुटायला प्रारंभ होते. हे प्रदोषचे विधान आहेत. जर पुरुषोत्तम महिन्यामध्ये अधिक महिन्यामध्ये आपण नंदीच्या दोन्ही शिंगांच्या मधून भगवान शंकरांच्या शिवलिंगाचे दर्शन केले तर आपल्याला अंतिम श्वासापर्यंत शरीरामध्ये मोठा आजार कधी येणार नाही, कितीही मोठा गंभीर आजार येणार नाही. हा ज्येष्ठ महिन्यातील अधिक मास आहे, तर तो असाच व्यर्थ जाऊ देऊ नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स